गाईज कसं वाटतं कमेंट नक्की सांगा. आम्ही फिरतोय सकाळच्या 5-5:30ला निघलोय आम्ही घरून. काय आता वाल्याला बघू शकतो तुम्ही. काय नाही इन्होंने बोल रहे 10 साल से कितने आप किती वर्षाला चप्पल घातलेलं नाही आपण. होय चप्पल घातलं म्हणले ना तुम्ही. चप्पल घालतो ना कसलीच. किती वर्ष झालं पहिल्यापासून. कधी चप्पल घातलेलं नाही. पंढरपूरची वारी चप्पल आहे ते पहिल्यापासून. होय जय महाराष्ट्र पब्लिक. नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि सकाळ सकाळ ब्लॉग जातोय नारायणपूरला. मी रात्री स्ट्रीममध्ये म्हणलं होतं पण कोणी बघितलं नसेल स्ट्रीम अंजनदेवी. तर आता निघतोय तुम्ही कारण शांतता आहे रूममध्ये. थोड्या वेळ निघा खाली मला अपडेट देतो माझं मी. लेट्स गो. करून निघतोय तो. मग आधी चेतन भाऊला पिकअप करायचं, परत रोहित भाऊला पिकअप करायचं, परत निघायचं नारायणपूरला. तर मजा येणार आहे. सकाळ सकाळ थोडा आवाज बरका असणार मग मला माहिती आहे. मटाम काढू शकतो मग गल्ली उठत. क्या बोला तूने. तो जैसे कि बोला था हम आ चुके चेतन भाई को पिकअप करने और सुबह के बजे 5 तो रात के. तो गाइस अभी आ चुके हैं उनके घर पे. चेतन भाई को पिकअप करेंगे बाद में रोहित भोजा को. तो अभी शूज पहन रहा है जॉर्डन का 7000 का शूज है वो है ना. अंदाज समझ रहे हो ना. लगा सकते हो उसका शूज. In the pain there's something real. All that anger so concealed. Still you're lost in how to feel. Just like तो गाइस आ चुका है रोहित भाई के पास. उसको कर रहे पिकअप. उसदा जा रहे हैं अभी. there's a beauty in the way you lay. And the way your color fades. You stand out now. जैसे कि गाइस आ चुके हैं अपन एक स्पॉट पे. यहाँ पे कौन सी टेकड़ी है. तो गाइस मला माहित नाही कोणची टेकडी वगैरे काय ते विशेष. तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने. तुम्हाला वरून दाखवतो मी. तर ही टेकडी आता खतरनाक व्ह्यू आहे इथला. गाईज कसं वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही फिरतोय सकाळच्या 5-5:30ला निघलोय आम्ही घरून. काय आता वाल्याला 5:30ला निघलो होतो. आता 7-7:30 झालेत. अजून अर्धा तास लागेल जायला आम्हाला नारायणपूरला. तिथून दर्शन वगैरे घेऊया आणि तुम्हाला मंदिर दाखवतो इकडलं. ते सासवड साईडला मंदिर आहे. कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मराठी हिंदी ब्लॉग चालणार आहे दोन्ही पण. तुम्हाला आधी म्हणलं आता म्हणतोय कारण तेच कंटेंट आहे ना की लोकांना मराठीम कळवायचं आणि हिंदीम कळवायचं. तर बघूया आता. तुम्हाला अजून थोडा व्ह्यू दाखवतो. फक्त व्ह्यू कॅप्चर करा बाकी काही विषय नाही. कंटिन्यू. My world revolved around you, now it's trapped inside the pain. गाइस और बॉयज आ चुके मंदिर में. देखो तो दृश्य. तो गाइस ये रहा श्री दत्त मंदिर नारायणपुर. आ चुके हैं मंदिर में और के सामने वो भी चल रहे. ये रहा दत्त मंदिर भारी असणार. आणि दृश्य बघितलं असेल तुम्ही टेकडी वगैरेचं. सकाळ सकाळ निघलो होतो आम्ही लवकर त्यामुळे काही विषय नाही. आणि आता खास मंदिर दाखवतो तुम्हाला. मला इमॅजिन झालं आता बघा तुम्हाला इथं काय. आणि आतलं दृश्य तर मला दाखवायला विसरणार नाही मी. हे दोघं तर काय भाऊ आमचे पुढे चालतात. मला तर घेतच नाही घेतच नाही दोघं. बघू शकतो तुम्ही. दर्शन करूया तुम्हाला मी पूर्ण येऊ दाखवणार तर काही विषय नाही. बघा ते चपल्या आपल्याला सोडायचे. आणि चेतन भाऊचा 4-5 हजाराचा बूट आहे त्यामुळे काही विषय नाही. चेतन भाऊ बूट सोडायचा आपला.
$5,000चा बूट महागाचा असल्यामुळे चेतन भाऊ भेटतो थोडा बूट काही बूट आहे त्याचा सॉक्स राहते की आता सॉक्स काढतोय मित्रांनो. बघूया घेतला हार वगैरे आणि आपण पूजा वगैरे करूया काही विषय नाही. आणि मंदिरात आपले दोघे येतात मागून मागून थोडा पुढे जाऊया आपण. तर हे दृश्य काहीच बघू शकतो तुम्ही. इथे फ्रेम वगैरे आहेत खतरनाकमध्ये आणि फर्स्ट टाईम आल्यामुळे काय आणि शक्यतो मी सध्याला तरी दर्शन आहे ना म्हणजे कमीत कमी तुळजापूर गेलो रामलिंग सगळे फक्त देव दाखवते म्हणजे वेगळा विषय तो. आणि बघू शकता इथली गर्दी पब्लिक. फुलांचा इकडे काय विषय काय माहिती फुलंच फुल भेटायला बघायला तर. आणि गर्दी बघू शकता इथली गर्दीचा विषय पण आहे. ज़्यादा हो नहीं रहा और आवाज़ इधर के आवाज़ से मेरा आवाज़ भी नहीं आएगा. वो निकल चाहे आवाज़ नहीं आएगा ज़्यादा क्योंकि इधर चल रहा है उनका और मेरे को कॉपीराइट आ सकता है क्योंकि इनका आवाज़ है ना पूरा संगीत की तरह लग रहा है तो कॉपीराइट आने के चांसेस ज़्यादा रहते हैं इस टाइम पे. और अच्छा है अच्छा लगा. अभी थोड़ा रिलैक्स दर्शन किया अच्छा लगता है. अभी बैठ रहे इधर थोड़ी देर और थोड़ी देर में निकलेंगे. ठीक है वो तो मैं आपको दिखाऊंगा थोड़ी देर बाद. और इधर का बाहर का मोमेंटम देख लो मंडप जैसा लग रहा है. आगे एक मंदिर है वो भी दिखाऊंगा कैसा क्या है इधर का. तो ये है और इधर है ना आप फूल देख सकते हो. आप फूल इतने हैं ना इधर मैंने बाहर भी देखे बाहर आपको भी दिखा भी दिया है. बहुत फूल है इधर फूल का ही सीन है. और इधर बहुत फूल देखने को मिल रहे हैं मेरे को. और जहाँ फूल रहते हैं ना वहाँ प्रसन्न रहता है मन भी. तो चश्मा अच्छा लग रहा है या पता नहीं कैसा लग रहा है कमेंट में जरूर बताना. ये था सुबह हम 5 बजे निकले थे. घाट पे दिखाया आप लोग घाट कैसा है इधर का फास्ट वाला. तो चल रहा है अच्छा मोमेंटम है आज का. सुबह निकले थे. रात को प्लान बना था कि जाएंगे और मेरी स्ट्रीम भी हो रही है पता नहीं स्ट्रीम में थोड़ा दिक्कत हो रही है. आपको पता है लाइफ में कुछ भी इजीली नहीं होता तो टाइम लगता है. टाइम लगेगा लेकिन मैं छोड़ूंगा नहीं. ब्लॉगिंग चालू है स्ट्रीम भी चालू जल्दी करूँगा क्योंकि आप लोगों को पता है लाइफ में पसंद जो है वही करना है. तो आप कंटिन्यू करो. थोड़ी देर में निकलते इधर से कुछ आपको और दिखाऊंगा रहेगा कुछ इधर उनसे बातचीत करता हूँ. हो रही थी उन्होंने लगा दिया. ठीक है अच्छा लग रहा है अभी. तो इन्होंने बोल रहे 10 साल से कितने आप किती वर्षाला चप्पल घातलेलं नाही आपण होय चप्पल घातलंय म्हणले ना तुम्ही. चप्पल घालतो ना कसलीच किती वर्ष झालं पहिल्यापासून कधी चप्पल घातलेलं नाही. पंढरपूरची वारी चप्पल आहे ते पहिल्यापासून होय. जैसे चप्पल नहीं पहनी बोल रहे कि चप्पल नहीं पहनते. अच्छी बात है आप तो पहनते भाई. चप्पल के बिना मर जाएंगे. वो चप्पल के बिना ऐसा लगता है कुछ अलग से. अच्छा लगा और मंदिर भी अच्छा है. आप आ सकते हो इधर नारायणपुर में ये है. और वो चाचा जी थे उनसे बात करके भी अच्छा लगा. तो ते म्हणतात की मी चप्पल घालत नाही 10 वर्ष झालं कंटिन्यू. आणि भक्त वगैरे म्हणतात आज काय उपवास वगैरे काय असतं माहीत नाही मला. मी तर काय म्हणजे पाळत नाही एवढं तुमच्यासाठी सांगतो. ते म्हणतो ते मी 10 वर्ष चप्पल पाळतो कमीत कमी. चांगली गोष्ट आहे ना देवासाठी. आम्ही तर चप्पलशिवाय राहू शकत नाही. तर आयुष्यात माझ्या अजून मी चप्पलशिवाय कुठे गेलेलो नाही त्याचा विषय वेगळा. असं ते काही विषय नाही. मी काय म्हणते तुम्हाला दाखवलं दर्शन कसं वगैरे निघायची वेळ. अरे इथं मी हे बघितलं होतं रे असं बाहेर ना बोट वगैरे कुठं तरी आहे नारायणपूर म्हणून. असं कुठं आहे ते मंदिर नारायणपूर ते नाही रे बाहेर नाही येताना आहे ना कुठून तरी दरवाजा बसून. अरे मी तिकडून बघितला रस्ता हायवे नाही का छोटा साइडला वो बोट दिखाता हूँ मैं. पिछली बार बोट के जरिए थोडं मला नाश्ता पाणी करूया आणि निघूया घरी. तर ब्लॉग काय जास्त हेच होता ब्लॉग. आणि जास्त काय घ्यायचं मला वाटलं होतं की मंदिर अजून थोडं म्हणजे दाखवता येईल काय काय गोष्टी. पण जेवढ्या गोष्टी होत्या तेवढं तुम्हाला दाखवले मी. गर्दी वगैरे आणि घाट आम्ही कसं आलतो सकाळ सकाळ आणि काय स्वारगेटला गेलतो भाऊजीला पिकअप केलं हेच होतं ब्लॉगमध्ये. एका हॉटेलला आलो आहे थोडंफार नाश्ता करेल आम्ही निघेल इथून भाऊजीला सोडेल. चाल हेच होता ब्लॉग. आणि काय स्ट्रीमिंगचा विषय की चालला ते थोडंफार होते दिक्कत. तर आता ते तुम्हाला नक्कीच कळेल आपल्या दुसऱ्या चॅनलवर. ते लागवर सांगेल मी. झाली बाथरूम आता शांत झालोय. आणि विषय काय
समझ रहे हो ना? की मी आणलं होतं स्टँड, पण मला थोडं वापरता आलेलं नाही आहे आणि मी मोबाईलचा हाताचा वापर केला आहे स्टँडच्या जागेवर, तर ते एक प्रॉब्लेम राहिला माझा. बघूया ते पण शिकायला हळूहळू. स्टँड तर घेतलं आहे मी चांगलं, पण त्याचा वापर करता येई नाही मला अजून. वाव, ही सीन वेगळा. तर गाईज बासुंदीच्या पहिल्यांदा ऐकतोय मी. बासुंदी, पिठलं भाकरी ऐकलं, हे ऐकलंय, थालपीठ ऐकलंय, आणि बासुंदी चहाचा काय विषय. राजकारणाबद्दल बोलून बोलून थकत नाही दोघं. तो गाइस डाइट कर रहे प्रॉपर, दोनों खा रहे. अपन खाने का मन तो बहुत कर रहा है लेकिन खा नहीं सकते क्योंकि डाइट कर रहा हूँ मैं प्रॉपर. तो ये खा सकते, थालीपीठ खा सकते आपण खायचे प्रॉपर, त्यामुळे काय विषय नाही. आजपासून बंद खायचं. ब्लॉग ये पेड होने वाला था, वैसे बोला था. तो आपको ब्लॉग कैसा लगा कमेंट में जरूर बताना. इस रात को कॉल किया था कि तू भी आ जा साथ, लेकिन भाई सुबह 10:30 बजे आया. रात को कॉल किया था तू भी आ जा. ब्लॉग एंड किया था मैंने, लेकिन बंदा मिला है तो लेना पड़ेगा ना. नहीं चल यार, नको यश बोला था. वैसे मैं नहीं दिखा पाऊंगा सेटअप वगैरह क्योंकि मैं अभी कुछ नहीं है. आज का दिन तो पढ़ाई करनी है क्योंकि एग्जाम आ रही है मेरी 2-4 दिन में. तो ये पे ब्लॉग एंड मिलेंगे नेक्स्ट ब्लॉग में. डेली के तो चल रहे हैं मिनी ब्लॉग मेरे, तो वो देखो आप. मिनी ब्लॉग में मज़ा आएगा. कात्रज वाला भी ब्लॉग जल्दी आएगा मिनी ब्लॉग, और मैंने डाला नहीं हूँ थोड़ा क्योंकि मेरे को सस्पेंस चाहिए ना गाइज. तो सब्सक्राइब जरूर करना मेरे चैनल को. मिलते हैं अगले ब्लॉग में. बाय बाय गाइज.